नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि लाडक्या बहिणींना ₹2100 कधीपासून मिळणार? तर या संदर्भातील एक महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. महिला पदाधिकारी मेळाव्यामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. तर तर बातमी नेमकी काय आहे? तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळून चुकणार आहे, की नेमकं हे जे काही ₹2100 आहे, हे कधी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. कारण 6वा हप्ता हा डिसेंबरचा असणार आहे आणि तो नोव्हेंबरमध्येच दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा प्रचारादरम्यान स्पष्ट केलेलं होतं. त्यानुसार पुढे बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे. जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली आणि ही योजना तातडीने लागू सुद्धा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे 5 हप्ते म्हणजे एकंदरीत ₹7,500 पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर लाखो अशा महिला भगिनी आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा ₹1 पण आलेला नाही. त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म सुद्धा मंजूर झालेला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की महायुती सत्ता पुन्हा आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी जी काही रक्कम आहे ती वाढवण्यात येणार आहे. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला ₹2100 दिले जातील. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालेले आहे, म्हणजे 288 पैकी जवळपास 235 जागा मिळालेल्या आहे. त्यामुळे आजच शिंदे सरकार हे सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना लागून राहिलेली आहे. तसेच आगामी हप्त्याद्वारे ₹1500 दिले जाणार की ₹2100 असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येईल. ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी जी काही रक्कम आहे ₹1500 वरून ₹2100 करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता ₹2100 असतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. लाडकी बहीण आणि विरोधकाच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती आता महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आता पुढे एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते बघा, की शिवसेनेच्या शिंदे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्यांना व काही सामान्य महिलांची बातचीत केली. यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1500 ऐवजी ₹2100 दिले जाणार आहेत. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार? त्यावेळी मी म्हणायचो आम्हाला बहुमत मिळेल, परंतु तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षाही जास्त जागा दिल्या आहेत. मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, परंतु तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा एकनाथ शिंदे काय म्हणाले, लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशा घोषणा केल्या. एकनाथ शिंदे पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. महिलांचा आशीर्वाद असणार. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार. इडापिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे, अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केलेल्या आपल्याला दिसून येईल.
तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही लगेच याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं. त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.